नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजेच मिथुन राशीच्या मार्च 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे। राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत। तसेच यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। असं असलं तरी मंडळी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं सुंदर परिपूर्ण नियोजन। व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे। त्यामुळे दैनंदिन राशी भविष्य आणि मासिक राशी भविष्य ही दोन्ही आपण एकाच व्हिडिओत अनुभवणार आहोत। तसेच आध्यात्मिक उपाय कोणते करायचे व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा। म्हणजे याच व्हिडिओच्या खाली विवाह, करिअर, नवीन वर्ष 2026 चे वार्षिक राशी भविष्य आपल्या राशीचे, तसेच या महिन्यातले शुभ मुहूर्त या विषयाच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते सुद्धा व्हिडिओ अवश्य पहा। चला तर मग माहिती करून घेऊया आजच्या या भागात या मार्च महिन्याविषयी। आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध याही महिन्यात कुंडलीच्या भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे व यावेळी या बुध ग्रहाला साथ मिळणार आहे मंगळ आणि राहू या दोन ग्रहांची याच भाग्यस्थानातून। याचा लाभ जी मंडळी इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, आधुनिक तंत्रज्ञान, IT, इंजिनिअरिंग, स्पेस सायन्स, रोबोटिक इंजिनिअरिंग अशा क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात कार्याच्या अनुषंगाने होताना दिसेल। व गेल्या महिन्यात हीच माहिती घेतल्याप्रमाणे महत्त्वाच्या कागदपत्रांची कामं, महत्त्वाच्या व्यवहाराच्या संदर्भातली कामं, महत्त्वाच्या चर्चा, विचार, विमर्श, गाठीभेटी, नवीन व्यवहाराची कामं ही सुद्धा या महिन्यात सुरू करायला किंवा हातात घ्यायला अनुकूल राहील। त्यामुळे अवश्य अशा सर्व कामांना प्राधान्य दिल्यास सुरू केलेल्या कामात उत्तम प्रतिसाद मिळताना दिसेल, यश मिळताना दिसेल। तसेच स्वतःच्या कार्याच्या अनुषंगाने जाहिरात, प्रसिद्धी, मीडिया याचा वापर अवश्य वाढवू शकता। लोकसंपर्क वाढवण्यासाठी, नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी, मार्केटिंगसाठी हा महिना शुभ आणि यश मिळवून देणारा आहे। स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्याची संधी या काळात बिलकुल सोडू नका। काहीतरी नवीन ज्ञान, नवीन माहिती, आधुनिक तंत्रज्ञान मिळवण्यासाठी, शिकण्यासाठी हा महिना शुभ आहे, ज्याचा उपयोग आणि लाभ आपल्याला पुढे भविष्यात आपल्याच कार्याच्या ठिकाणी उत्तम रीतीने होताना दिसेल। तसेच जी मंडळी धार्मिक आणि सामाजिक कार्याशी जोडलेली आहेत त्यांनी आपल्या कार्याचा आवाका आणि विस्तार वाढवण्यासाठी घेतलेले निर्णय कार्यान्वित करण्यासाठी हा महिना शुभ राहील। धार्मिक कार्यासाठी, धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी हा महिना अनुकूल आहे। आपल्या पंचम या शुभ स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र कर्मस्थानात आणि त्यानंतर लाभस्थानातून भ्रमत करत राहणार आहे। याचा लाभ नोकरदार मंडळींना आर्थिक वाढवण्यासाठी उत्तम रीतीने होईल। त्यामुळे जी मंडळी चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी सध्याच्या नोकरीत बदल करू इच्छितात त्यांनी अवश्य त्या दृष्टीने निर्णय घ्यायला हरकत नाही। अर्थात योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन याला मात्र महत्त्व द्यायला विसरू नका। शुक्र ग्रह हा कलेचा आणि आर्थिक लाभाचा ग्रह असल्यामुळे काही जुनी आर्थिक लाभाची समीकरणं, नवीन आर्थिक स्रोत याचा शुभ अनुभव आणि परिणाम या महिन्यात मिळताना दिसेल आणि म्हणूनच नवीन आर्थिक गुंतवणूक व जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंगसाठी अवश्य प्रयत्नशील राहा। तर ज्यांची रखडलेली उधारी उसनवारी असेल त्यांनी वसुलीच्या कामावर अधिक लक्ष द्या, फायदा राहील, आर्थिक लाभ होतील। पंचम स्थानावर पडणारी शुभ गुरुग्रहाची दृष्टी विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या विद्या अभ्यासात योग्य ती साथ मिळवून द्यायला मदत करताना दिसतो आहे। विशेष करून जे विद्यार्थी कला, आर्ट, फायनान्स, बिझनेस मॅनेजमेंट, अकाउंटिंग, फायनान्स अशा विषयाशी संबंधित शिक्षण घेत आहेत त्यांना, तसेच या संपूर्ण महिन्यात रवी ग्रहाची साथ भाग्य आणि कर्मस्थानातून उत्तम राहील। त्यामुळे सरकारी कामातील यश मिळवून द्यायला मदत होईल। तर काही सरकारी योजनांचा लाभ सुद्धा पदरात पडेल। सरकारी व राजकारणी मंडळींची साथ, मार्गदर्शन या काळात घेऊ शकता। शेतीच्या कामात यश देणारा हा महिना असणार आहे। तर ज्यांना नवीन जमीन जुमल्याचे व्यवहार पूर्ण करायचे आहेत, जमिनीत गुंतवणूक करायची आहे, त्यांनी या महिन्यात अवश्य संधीवर लक्ष ठेवावे। परदेशातील नोकरी, शिक्षण, व्यवसाय यासाठी तयारी करणं, निर्णय घेणं, संधी घेणं अवश्य प्रयत्नशील राहा। ग्रहांची साथ उत्तम आहे। विवाह, संतती,
प्रेमसंबंध यासाठी हा महिना अनुकूल राहील. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र आणि बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे, अशा व्यक्तींची कामं मात्र थोडीशी रखडताना दिसते. आरोग्याचा विचार करता हा महिना उत्तम राहणार आहे. मात्र कोणतेही यश मिळवण्यासाठी आपल्या प्रयत्नांमधील सातत्य सोडू नका. हा नियम आपल्या राशीच्या सर्वच मंडळींसाठी आवर्जून लक्षात ठेवावा आणि अंमलात आणावा. मंडळी, आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे संपूर्ण सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल आधी जाणून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा सहज आपल्या घरबसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमीच दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला आपल्या राशीसाठी विचार करता इंजिनिअरिंग, IT, पॉवर, फायनान्स, फार्मा, FMCG, केमिकल, बँकिंग, लॉजिस्टिक, इन्फ्रा, ऑइल, स्टील, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभाचा राहणार आहे. तसेच ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना शुभ असणार आहे. मंडळी, ही होती या मार्च 2026 महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आता जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याचे पहिले 4 दिवस 1 ते 4 मार्च उत्तम, आनंदी, सुखी आणि समाधानाचे दिवस. विशेष करून आर्थिक लाभाची कामं, गुंतवणूक, खरेदी विक्री यासाठी दिवस अनुकूल राहतील. तसेच कुटुंबाच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय या काळात घेणं उत्तम राहील. कामानिमित्ताने छोटे मोठे प्रवास संभवतात आणि ते फायद्याचे सुद्धा राहतील. 5-6 मार्च घरगुती मुद्द्यांवर थोडी चिंता वाढवणारे दिवस राहतील, त्यामुळे थोडी काळजी घ्या. परंतु घरगुती आणि घराच्या संदर्भातील महत्त्वाची कामं मार्गी लागण्यासाठी, घरासंदर्भात वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ असतील. भूमी, भवन, वाहन यांची खरेदी विक्री या दिवसात अवश्य करू शकता. 7-8 मार्च विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार, भांडवलदार यांच्यासाठी हे दिवस शुभ असतील. त्यामुळे काही महत्त्वाच्या व्यवहारात आर्थिक लाभाची गणितं जुळून येण्याचे योग असतील. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना अनुकूल वातावरणाचा लाभ अनुभवता येईल. 9-10-11 मार्च आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल. कामातील दगदग आणि धावपळ कमी करा. गुप्त शत्रू आणि आपले विरोधक यांच्यापासून थोडं सावध राहा. शेजारी आणि हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी आपले संबंध बिघडणार नाहीत याची थोडी काळजी घ्या. 12-13 मार्च महत्त्वाच्या कामासाठी हे दिवस शुभ राहतील. लग्न, कार्य, कोर्ट कचेरी, व्यावसायिक निर्णय, महत्त्वाच्या लोकांच्या असलेल्या गाठीभेटी, चर्चा यासाठी शुभ दिवस. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करणं, कागदपत्रांची कामं पूर्ण करणं, नवीन लोकांशी ओळखी वाढवणं, संवाद वाढवणं यासाठी उत्तम दिवस. 14-15-16 मार्च थोडं वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा. खर्च आणि आर्थिक व्यवहार या काळात करावे लागले तर फार काळजी करून आणि घेऊन काम करा. 17 ते 22 मार्च पुढचे 6 दिवस पुन्हा एकदा नव्या उत्साहात कार्याला सामोरे जाऊ शकता. कार्याला भाग्याची साथ या काळात उत्तम मिळेल. कुटुंबातील वडीलधारी मंडळी, कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी वर्ग, मित्रपरिवार यांची मदत, मार्गदर्शन घेऊ शकता. जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस. धार्मिक कार्य, यात्रा यासाठी अवश्य प्लॅनिंग करू शकता. 23-24 मार्च आरोग्य, गुंतवणूक, आर्थिक खर्च, नातेसंबंध यावर थोडंसं लक्ष ठेवावं लागेल. कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास घडतील. तर या महिन्यातले शेवटचे 7 दिवस 25 ते 31 मार्च उत्तम लाभ मिळवून देणारे, आनंदी वातावरणाचा लाभ अनुभवायला देणारे, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करायला, समाजातील कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळवून देणारे दिवस. तर मंडळी, ही होती या मार्च महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. आता जाणून घेऊया या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय. मंडळी, याही महिन्यात आपल्याला माता महालक्ष्मीची आणि प्रभू महाविष्णूंची उपासना वाढवायची आहे.
यासाठी आपल्याला रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी 3 पाठ, जास्तीत जास्त 16 पाठ, तर विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण सुरू ठेवायचं आहे. मंडळी, ही होती आपल्या मिथुन राशीची मार्च महिन्यातली माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. म्हणजे बऱ्याच दिवसापासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करण्याविषयी. तर आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशी कुंडलीमधील 12 घरं म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं त्याने अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून माहिती घ्यावी. नंबर आहे 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतं. तसेच अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. त्यासाठी अवश्य आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पात्र माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मंडळी, असा हा मार्च महिना आपल्या मिथुन राशीला आनंदाचा, भरभराटीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागात कर्क राशीची माहिती जाणून घ्यायला पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.